नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जिल्हा विशेष सिरीजमध्ये तुम्हा सर्वांचं पुनश्च एकदा मनपूर्वक स्वागत। विद्यार्थी मित्रांनो, या भागामध्ये आपण काय करत आहोत, मुंबई जिल्हा जो आहे या मुंबई जिल्ह्याचा जो काय आढावा आहे तो या भागामधून आपण घेत आहोत। आणि मुंबई या भागामध्ये जेवढे काही विशेष जे उपघटक येतात आणि ज्यांना जिल्हा म्हणून ग्राह्य धरलं जातं अशा सगळ्या भागावरती आपल्याला आजच्या भागामधून आढावा टाकायचा आहे। आणि विद्यार्थी मित्रांनो, आपला हा जो भाग आहे किंवा या लेक्चरचा जो काय भाग असणार आहे तो 4थ्या क्रमांकाचा आहे। आणि या 4थ्या भागामध्ये तुम्हाला 50 प्रश्न बघायला मिळणार आहेत। त्यासाठी कुठेही जाऊ नका, आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि कमेंट देखील करा, कारण मध्ये मी वेगवेगळ्या स्वरूपाचे मी पॉइंट्स तुम्हाला देत असतो, मुद्दे देत असतो आणि त्या मुद्द्यावरती तुम्हाला काय करायचं आहे तर थोडासा विचार करायचा आहे आणि त्या ठिकाणी त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या भागामध्ये आपण काय करणार आहोत की या पलीकडे किंवा याच्या व्यतिरिक्त आत्तापर्यंत जेवढे काही प्रश्न पाहिले आहेत त्या प्रश्नांच्या व्यतिरिक्त आपल्याला कुठले महत्त्वाचे परीक्षेच्या दृष्टीने प्रश्न असतील ते आपण बघणार आहोत। आणि मी PYQ यामध्ये मोठ्या प्रमाणात कव्हर केलेले आहेत या भागामध्ये, त्यासाठी कुठेही जाऊ नका, व्यवस्थित बघा। या प्रश्नाचं विश्लेषण देखील मी देणार आहे आणि त्यासाठी मी असिस्टंट प्रोफेसर रमेश घोरपडे। विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आजच्या सेशनचा पहिला प्रश्न ओके, आणि तुमच्या सिरीजमधला हा 151 नंबरचा प्रश्न असणार आहे। म्हणून या प्रश्नाला काय म्हणायचे बघा, अणुऊर्जा आयोग आहे भारतामध्ये आणि या अणुऊर्जा आयोगाचे पहिले अध्यक्ष म्हणून कोणाची नेमणूक झाली, अशा पद्धतीचा हा प्रश्न आहे। किंवा अणुऊर्जा आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण, अशा स्वरूपाचा तुम्हाला प्रश्न हा परीक्षेमध्ये हमखास असतो आणि हे PYQ आहे। या अगोदर देखील यावरती प्रश्न पडलेला आहे आणि त्यामुळे हा जो प्रश्न आहे हा प्रश्न तुम्हाला व्यवस्थित क्लिअर करून घ्यायचा आहे, समजून घ्यायचा आहे। बघा, तर याचं एकदा आपण उत्तर बघून घेऊयात। बघा, डॉक्टर होमी जहांगीर भाभा हे जे आहेत या आयोगाचे अध्यक्ष राहिलेले आहेत, त्यांना तुम्ही होमी भाभा म्हणून देखील ओळखता। आणि विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये लक्ष द्या, अणुऊर्जा आयोगाची जर आपण स्थापना पाहिली तर ही जी स्थापना आहे ही स्थापना देखील आपल्याला परीक्षेला विचारली जाते। आणि मग स्थापनेचा जर आपण विचार केला तर ती प्रामुख्याने 10 ऑगस्टला स्थापना झालेली। कधी झालेली? 10 ऑगस्ट। आणि देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 1 वर्षानंतर झाली, म्हणजे देशाला स्वातंत्र्य मिळालं होतं 1947ला आणि 47 नंतर ही जी स्थापना आहे ही समोर आलेली बघायला मिळते। ओके, आता बघा, त्यानंतरचा आपल्याला इथे प्रश्न काय पडतो माहिती आहे का, की हा जो आयोग आहे, जेव्हा या आयोगाची स्थापना झाली होती तेव्हा या आयोगाचे अध्यक्ष कोण होते तर डॉक्टर होमी भाभा। आणि संस्थापक म्हणून कुणाला ग्राह्य धरलं जातं तर संस्थापक हा जो प्रश्न आला तर याचं उत्तर असलं पाहिजे पंडित नेहरू यांचं नाव इथे आपल्याला घ्यावं लागणार आहे। ओके, पंडित नेहरू। आणि लक्षात घ्या, पंडित नेहरू हे एक असे पंतप्रधान होते की ज्यांच्याकडे वैज्ञानिक दृष्टिकोन होता, सायंटिफिक अप्रोचने माणूस काम करत होता। पॉलिटिकल, सोशल, इकॉनॉमिकली या सर्व जे काही फॅक्टर्स आहेत यांचा विचार करून हा जो पंतप्रधान आहे हा देशासाठी काम करणारा पंतप्रधान होता, म्हणून हे देखील लक्षात राहिलं पाहिजे बघा। ओके, आणि मला म्हणजे यामधून काय म्हणायचं आहे की पंडित नेहरूंचं एकंदरीत जे काय कार्य आहे याच्या रिलेटेड हे जरा चांगलं आपल्याला बघायला मिळतं। आता इथे थोडंसं समजून घ्या, अणुऊर्जा आयोग हा जो आहे हा अणुऊर्जा आयोग स्थापन करण्यापाठीमागची भूमिका काय होती किंवा त्यांचा उद्देश काय होता, तर उद्देश हा होता की अणुऊर्जाचा आपल्याला शांततेने काय करायचा होता, वापर करायचा होता आणि वैज्ञानिक दृष्टीने आपल्याला वापर करायचा होता। आणि हा अणुऊर्जा आयोग आहे, हा अणुऊर्जा आयोग संशोधनामध्ये आणि त्याचबरोबर तो काय करणार होता, संशोधनामध्ये आणि वीज निर्मितीमध्ये काम करणारा हा आयोग होता। म्हणून हे विशेष या ठिकाणी आपल्याला जाणून घ्यावा लागणार आहे, समजून घ्यावा लागणार आहे। आता हा जो विभाग असतो बघा, अणुऊर्जा विभाग, ओके, आणि याच्या अंतर्गत चालणारा हा आयोग पूर्णपणे पंतप्रधानांच्या कंट्रोलमध्ये असतो। आणि याचं मुख्यालय कुठे आहे तर याचं मुख्यालय जे आहे हे मुंबईलाच आहे। कुठे आहे? मुंबईला। म्हणून एवढे ॲटलिस्ट आपल्याला प्रश्न हे लक्षात राहिले पाहिजे, मुख्यालय कुठे? मुंबईला आहे। आणि विद्यार्थी मित्रांनो, हे लक्षात घ्या की
अणुऊर्जा आयोगाचे पहिले अध्यक्ष डॉक्टर होमी भाभा होते, तर सध्याचे जे काय अध्यक्ष आहेत किंवा अध्यक्ष कोण असतो हा पण एक महत्त्वाचा प्रश्न आहे. तर अध्यक्ष जो असतो इथे, जो या आयोगाचा सचिव असतो मित्रांनो, तोच इथे पदसिद्ध अध्यक्ष असतो. हे देखील लक्षात राहू द्या बघा, की अणुऊर्जा आयोगाचा जो सचिव असणार आहे तो सचिव पदसिद्ध अध्यक्ष म्हणून इथे ग्राह्य धरला जातो. आणि मग पदसिद्ध अध्यक्ष जो आहे त्यांचं काय नाव आहे, सध्या कोण आहेत, तर 2025 पासून या ठिकाणी अजित, समजून घ्या हे करंट अफेअर्स आहे, अजित कुमार मोहंतो अशा पद्धतीचं त्यांचं नाव आहे. आणि हे पदसिद्ध अध्यक्ष किंवा हे सचिव आहेत आयोगाचे. कारण इथे एक आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये, संविधानामध्ये एक नियम आहे की अणुऊर्जा आयोगाचा जो सचिव असतो हेच या आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. म्हणून ही जी व्यक्ती आहे ही सध्या अध्यक्ष म्हणून कार्यरत आहे. याचा एकदा स्क्रीनशॉट घ्या. ओके, चला, एवढी माहिती आपल्यासाठी गरजेची आहे. आपण पुढे जाऊयात. आता काय जास्त मी रटाळ या ठिकाणी शिकवणार नाहीये, जेणेकरून तुम्हाला बोर होईल. अशा पद्धतीने आपण काय करणार आहोत की डायरेक्ट प्रश्न वाचला की तुम्हाला उत्तर सांगेल. महत्त्वाचं असेल तर डेफिनेटली आय से टू यू. ओके, चलो बघा, 152 नंबरचा हा प्रश्न आहे. आणि महाराष्ट्रात समुद्र किनारा कोणत्या जिल्ह्याला सर्वात कमी लाभलेला आहे, अशा स्वरूपाचा आपल्याला प्रश्न परीक्षेला विचारून झालेला आहे. आणि त्याचं करेक्ट उत्तर काय आहे, तर ठाणे हे उत्तर आहे. आणि इथे फक्त 25 किलोमीटरचाच काय लाभलेला आहे या ठाण्याला किंवा या जिल्ह्याला 25 किलोमीटरचा समुद्र किनारा लाभलेला आहे. आता मला तुम्ही कमेंट करून सांगा की महाराष्ट्राचा जो काय कोकण पट्टा आहे त्या कोकण पट्ट्यामधला असा कोणता जिल्हा आहे की ज्या जिल्ह्याला सर्वाधिक काय लाभलेला आहे, समुद्र किनारा लाभलेला आहे. आणि तो किती लाभलेला आहे तेवढं एकदा मला कमेंट करून सांगा. आपण पुढे जाऊयात. नंतरचा प्रश्न बघा, 1866 साली लंडन येथे दादाभाई नौरोजी यांनी कोणत्या संघटनेची स्थापना केली होती. आणि प्रश्न खूप जबरदस्त आहे बघा. दादाभाई नौरोजी यांचं जे काय कॉन्ट्रीब्युशन आहे हे काँग्रेसच्या अधिकारानुसार किंवा काँग्रेस पक्षाच्या नुसार हे सर्वाधिक असलेलं आपल्याला इथे बघायला मिळतं. आणि दादाभाई नौरोजी हे जे आहे यांनी कुठे लंडनला एक संस्था स्थापन केली होती. आणि ज्या संस्थेचं नाव आहे ईस्ट इंडिया असोसिएशन, अशा पद्धतीची ती संस्था होती. आणि दादाभाई नौरोजी हे जे आहेत ते जवळपास 30 वर्ष हे लंडनलाच राहिले होते. आणि या ठिकाणी भारतामध्ये ते काही वेळेस आलेले आहेत. साधारणतः 7 वेळेस त्यांनी भारतामध्ये ये जा केलेली आपल्याला बघायला मिळेल. आता त्या गोष्टी आपल्याला पोलीस भरतीला विचारल्या जात नाहीत, म्हणून आपण थोडंसं पुढे जाऊयात. ओके, दादाभाई नौरोजी हे विशेष नाव असलेलं आपल्याला बघायला मिळतं. आणि जहाल आणि मवाळ हे काँग्रेसचे गट होते. या दोन्ही गटामध्ये एक सामंजस्यपणा निर्माण करण्याचं काम दादाभाई नौरोजीच्या माध्यमातून हे देखील आपल्याला झालेलं दिसतं. आणि 1889 मध्ये मुंबईत स्थापन झालेल्या ईस्ट इंडिया असोसिएशनच्या शाखेचे अध्यक्ष कोण राहिलेले आहेत ते तुम्हाला परीक्षेला विचारलं जातं. इथे काय विचारलं जाणार आहे, मुंबईमध्ये ईस्ट इंडिया असोसिएशन ही जी संस्था आहे दादाभाई नौरोजी यांची, दादाभाई नौरोजी यांनी काय केलेलं आहे की मुंबईत त्यांच्या संस्थेची शाखा निघलेली होती. आणि त्या संस्थेचे किंवा मग त्या शाखेचे अध्यक्ष कोण झाले होते, भाऊ दाजी लाड ही व्यक्ती झालेली होती. म्हणून हे देखील लक्षात राहू द्यायचं आहे. हा शब्द चुकला, नौरोजी पाहिजे होता तिथे. ओके, चला पुढे बघा. भारतरत्न पुरस्कार मिळवणारी महाराष्ट्रातील पहिली व्यक्ती कोणती, PYQY तुमचं लक्षात राहिलं पाहिजे. ओके, महाराष्ट्रातली पहिली व्यक्ती कोणती आहे, तर ती कोणती आहे, धोंडो केशव कर्वे ही व्यक्ती आहे. आणि या व्यक्तीवरती आपण स्वातंत्र्य एक 3-4 प्रश्न पाठीमागे पण झाले होते, त्यामधलाच एक प्रश्न तुम्ही सांगा की धोंडो केशव कर्वे यांना भारत सरकारने भारतरत्न हा जो पुरस्कार आहे हा पुरस्कार कोणत्या वर्षी दिला होता, म्हणून ते एकदा मला तुम्ही कमेंट करून सांगा. ओके, चला पुढे जाऊयात आपण. आणि कमेंट करा म्हटलेले जे काही प्रश्न आहेत ते आवर्जून कमेंट करा, जेणेकरून एक तर ते तुम्हाला पण या ठिकाणी काय होईल माहिती आहे का की त्याचा सराव होईल. आणि एकदा कमेंट केलं की ते कायम लक्षात राहत असतं.
आणि त्यानंतर पुढचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मलाही ते कळेल की तुम्ही आपले हे जे लेक्चर्स आहेत ते पाहत आहात म्हणून. नाही तर विनाकारण मग 150 200 काय 300 लोकांनी पाहिलं आणि पाहिलं तर काहीच नाही, त्याला कमेंट नाही, काही नाही, म्हणजे मला हे कळेल की तुम्ही मन लावून पाहत आहात म्हणून. महाराष्ट्रात मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ जे आहे हे खंडपीठ खालीलपैकी कोठे नाही अशा स्वरूपाचा प्रश्न तुम्हाला विचारला जाईल आणि याचं करेक्ट उत्तर असलं पाहिजे पुणे, हे लक्षात घ्या. आणि मग महाराष्ट्रामध्ये मुंबई हायकोर्टाचे जे काही खंडपीठ आहेत ती कुठं आहेत तर मुंबईला आहे. आता तिथं तर असणारच, मुख्यालयच आहे ते. आणि छत्रपती संभाजीनगर आहे, नागपूर आहे आणि एक सर्किट बेंच फक्त निर्माण झालेला आहे आणि तो कुठे झालाय तर कोल्हापूरला झालेला आहे. तो कुठे झालाय तो कोल्हापूर या ठिकाणी झालेला आहे. ओके, म्हणून हे देखील लक्षात राहू द्या. सर्किट बेंच तिथे नुकताच 2025ला सप्टेंबर महिन्यामध्ये तो काय झाला होता तर निर्माण झाला होता. आता इथे ही एक लक्षात राहू द्या की या हायकोर्टाचं जे काय कार्यक्षेत्र आहे हे कार्यक्षेत्र एक आपल्याला परीक्षेला विचारलं जातं. कार्यक्षेत्र कोणतं आहे लक्षात घ्या. कार्यक्षेत्र म्हणजे काय माहिती आहे का, ज्याला इंग्लिशमध्ये आपण ज्युरिस्डिक्शन असं आपण म्हणतो, पण कार्यक्षेत्राचा अर्थ होतो की एखाद्या न्यायालयाचा निर्णय हा कुठपर्यंत लागू होतो किंवा कोणत्या क्षेत्रापर्यंत तो लागू असणार आहे त्याला आपण कार्यक्षेत्र म्हणतो. चला आता आपण बघून घेऊयात. इथे जर आपण समजून घेतलं की मुंबई हायकोर्ट जे आहे त्याचं कार्यक्षेत्र जर पाहिलं तर ते महाराष्ट्र हे तर असणारच आहे, बरोबर आहे की नाही. जर मुंबई हायकोर्टाने एखादा निर्णय दिला तर तो संपूर्ण महाराष्ट्राला लागू असेल, त्याचबरोबर तो काही केंद्रशासित प्रदेशाला लागू असेल. त्यामध्ये बघा दीव दमनला असणार आहे, दीव दमन, आणि त्याचबरोबर कुणाला असणार आहे तर दादरा नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशाला इथली जी काही जजमेंट आहे ही जजमेंट लागू असेल. त्यानंतर आपण पुढचा मुद्दा बघूयात. त्यानंतर परत गोव्याला देखील काय असेल लागू असेल ही जजमेंट. क्लिअर होतंय सर्वांना. तर हा भाग या ठिकाणी लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. 2 राज्य आहेत आणि केंद्रशासित प्रदेश. क्लिअर. आपण जाऊयात आता पुढे, नंतरचा भाग समजून घेऊयात. बघा या ठिकाणी काय म्हटलंय, मीरा भाईंदर आणि त्याचबरोबर वसई विरार पोलीस आयुक्तालयातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग जो आहे त्या राष्ट्रीय महामार्गाचं नाव काय आहे आणि हे तुमचं PYQ आहे. बघा लक्षात राहू द्या, हा PYQचा प्रश्न आहे. ओके, तर हा पण PYQच आहे बरं का, हा पण PYQच आहे. PYQ लक्षात राहू द्या. ओके, PYQच आहे तो, हाही PYQच आहे. आलेले प्रश्न आहेत, आलेले प्रश्न तर आपल्याला 100% डेफिनेटली लक्षात ठेवायचेच आहेत. कारण परीक्षेमध्ये काय होतं माहिती आहे का की रिपिटेशन एवढं खतरनाक आहे, म्हणून तुम्हाला हे प्रश्न लक्षात ठेवायचे आहेत. चला, आणि ह्याचं करेक्ट उत्तर काय आहे. हा प्रश्न 2023ला आला होता बघा, इथेच आला होता, मीरा भाईंदरलाच विचारला होता त्यांनी. आणि म्हणून हे लक्षात ठेवा, हा मार्ग येतो या आयुक्तालयातून जाणारा हा मार्ग आहे. ओके, आपण पुढे जाऊयात. बघा मुंबईचे सिंह हे टोपण नाव कोणास दिले गेले आहे किंवा कोणास दिले गेले होते किंवा या नावाने ओळखला जातोय, हा असा कोणता माणूस आहे, कोणती व्यक्ती आहे तर त्यांचं नाव काय आहे, फिरोज शाह मेहता असं नाव आहे. आणि हे पण तुम्हाला PYQ मध्येच विचारलेलं होतं, आपण तिथूनच हे उचलून या ठिकाणी घेतलेलं आहे. म्हणून हाही प्रश्न तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. मुंबई म्युन्सिपाल्टीचे जनक जे आहेत हे जनक कोण आहेत रे बाबा, तर फिरोज शाह मेहताच आहे. आणि म्युन्सिपाल्टी म्हणजे काय तर म्युन्सिपाल्टी म्हणजेच महानगरपालिका, त्याचा अर्थ होतोय, लक्षात राहू द्या. ओके, मी थोडंसं पुढे जातो, नंतर लक्ष द्या. मुंबईचे अभिषिक्त सम्राट म्हणून कोणास ओळखले जाते किंवा कुणाला म्हणतात तर ते प्रामुख्याने बघा जगन्नाथ शंकर सेठ यांना म्हटलं जातं. त्यांना शिल्पकार देखील आपण म्हणतो. ओके, या नावाने देखील आपण ओळखतो. म्हणून हे दोन्ही मुद्दे लक्षात राहू द्या. आणि हा देखील PYQच आहे मित्रांनो, हे देखील लक्षात राहू द्या. ओके, IMP प्रश्न आहे. PYQ मी या सेशनमधून मोठ्या प्रमाणात कव्हर केलेले आहेत तुमच्यासाठी. ओके, आणि जर तुमची इच्छा असेल तर मला तसं सांगा, आपण प्रत्येक विषयाचे 500 प्रश्न तुम्हाला एकाच लेक्चरमधून बघायला मिळतील. ओके, अशा पद्धतीने मला सांगा, मी तसे पण मॅरेथॉन घेऊन येईल. ओके, त्यानंतर पुढे बघा आता मुंबई ट्रान्स हार्बर लिंक. आता हा एक म्हणजे एक हे आहे
या ठिकाणी एक पूल आहे ज्याला मुंबई ट्रान्स हार्बर लिंक असं म्हटलं जात आहे. तर हा जो पूल आहे तो कोणत्या 2 जिल्ह्यांना प्रामुख्याने जोडणार आहे किंवा मार्ग आपण म्हणूयात कोणत्या 2 जिल्ह्यांना जोडणारा आहे, तर प्रामुख्याने मुंबई आणि त्याचबरोबर रायगड हे असे 2 जिल्हे आहेत. म्हणून हे दोन्ही जिल्हे तुम्हाला काय करायचे आहेत, लक्षात ठेवायचे आहेत. आणि हा PYQ चा भाग आहे बघा, हा मनाचा क्वेश्चन नाहीये, PYQ आहे हे. ओके, म्हणून लक्षात राहू द्या. त्यानंतर परत पुढे मुंबईमधून, हे पण PYQच आहे बरं का, प्रश्न समजून घ्या. मुंबईमधून कोणती नदी वाहते म्हणाले, असे हे कीवर्ड लक्षात ठेवायचे असतात. वाहत नाही म्हटलं की ते पण तुम्हाला कळालं पाहिजे. तर कोणती नदी वाहते, तर मिठी नदी. कोणती नदी आहे, मिठी नदी आहे, हे पण लक्षात राहू द्या. ओके, साबरमती म्हणलं की ही गुजरातमधली नदी आहे. यमुना म्हटले की ही उत्तरेची नदी आणि गोदावरी म्हटलं की महाराष्ट्राची. बरोबर आहे की नाही, असं आहे. आता मला कमेंट करून सांगा यमुनेचं उगम स्थान सांगा कोणतं आहे तर. ओके, चला आपण पुढे जाऊयात. नंतरचा प्रश्न बघा, बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये किती प्रादेशिक पोलीस विभाग आहेत, ते किती प्रादेशिक पोलीस विभाग आहेत, अशा स्वरूपाचा जो काय प्रश्न आहे हा PYQ चा भाग होता बघा, हे विचारलेलं होतं. ओके, म्हणून हे पण लक्षात राहू द्या. हे PYQ मी जास्त कव्हर करण्याचा प्रयत्न केलाय बघा. एकदा जर PYQ आपले झाले ना मग टेन्शनच नाहीये. तर किती प्रादेशिक पोलीस विभाग आहेत, 5 आहेत, म्हणून ते लक्षात राहू द्या. बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये आहेत, हे क्लिअर करा. या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. पुढे चला बघा, इथे मुंबई शहर म्हणायलंय आणि त्याचबरोबर मुंबई उपनगर जिल्हा मिळून एकूण किती लोकसभा मतदारसंघ आहेत, अशा स्वरूपाचा प्रश्न आहे. आणि त्याचं करेक्ट उत्तर काय असलं पाहिजे, 6 आहेत. हे देखील PYQ आहे. ओके, क्लिअर राहू द्या. आपण लगेच पुढे जाऊयात. पुढचा भाग बघा काय म्हटलंय, वांद्रे वर्ली सी लिंक कोणत्या वर्षी सुरू झाला असं विचारलं गेलेलं आहे. आणि ते कधी सुरू झालेलं होतं, 2009ला तो सुरू झालेला होता हा जो मार्ग आहे. ओके, पुढे जाऊयात आपण. अणुऊर्जावर चालणारी भारताची पहिली अणुभट्टी कोणती आहे असं तुम्हाला विचारलं गेलेलं आहे. पहिली अणुभट्टी कोणती आहे, तर त्याचं डेफिनेटली उत्तर काय असलं पाहिजे, अप्सरा हे उत्तर असलं पाहिजे. हा IMP प्रश्न आहे, हा येण्याची शक्यता आहे, म्हणून लक्षात राहू द्या. आता बघा, हे जे कंटेन आहे ना, या कंटेनला काय केलं आपण, मुंबई जिल्ह्याला टच करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे या ठिकाणी अणुभट्टी म्हणलं की अणुऊर्जा हा जो प्रकल्प आहे किंवा हा जो इनिशिएटिव्ह आहे हा मुंबईमध्येच चालतो. ओके, आणि म्हणून आपण हा जो जीकेचा भाग आहे हा अशा पद्धतीने तुम्हाला एक रिलेटिव्ह जे काय प्रश्न असतात हे प्रश्न परीक्षेमध्ये हमखास विचारले जातात. म्हणून सराव करायचा असेल तर या मेथडने तुम्हाला करावं लागणार आहे. पुढचा प्रश्न आपण बघूयात. बघा, मुंबई येथे देवदासी प्रथा जी आहे, तर देवदासी प्रथेविरुद्ध परिषद कोणी भरवली असा प्रश्न तुम्हाला विचारला जाईल. तर याचं करेक्ट उत्तर काय असलं पाहिजे, वीरा शिंदे असलं पाहिजे. विठ्ठल रामजी शिंदे यांनी काय केलेलं होतं, देवदासी प्रथा होती आणि त्याच्या विरोधामध्ये काय केलं होतं, परिषद भरवली होती आणि म्हटलं होतं की बाबा असली ही जी परिषद आहे ही परिषद खूप अमानुष किंवा समाज विघातक आहे. अशा परिषदा बिलकुल आपण म्हणजे भरवल्या नाही पाहिजे. आणि मित्रांनो एक लक्षात राहू द्या, देव आणि प्लस इथं दासी म्हणायला आहे. दासी म्हणजे काय, तर सेवा करणारी. आणि लक्षात ठेवा कधीही हे खूप, आता हा वैज्ञानिक दृष्टिकोन आहे, याच्यामध्ये कुठल्याही धर्माच्या भावना दुखवण्याचा माझा उद्देश नाही. लक्षात ठेवा इथे काय म्हटलंय, देव आणि इकडे म्हटलंय दासी. मग दासी म्हणजे काय, तर दासी म्हणजे ज्याला आपण मूलकरीण म्हणतो, सेवा करणारी म्हणतो. आणि मग देवाची जर सेवा करायची असेल तर हा मूर्खपणा झाला म्हणायचं, बरोबर आहे की नाही. मग अशा देवाला मानायचं की नाही हा तुमचा प्रश्न असणार आहे, बरोबर आहे की नाही. कारण आता तुम्ही सक्षम आहात, आता तुमच्या बुद्धीचा विकास झालेला आहे आणि म्हणून याचा जो काय मार्ग आहे तो तुम्ही पत्करला पाहिजे की आपण कुठल्या मार्गाने गेलं पाहिजे म्हणून. आणि ज्या देवाला दासीची गरज पडत असेल तर मला वाटत नाही की तो देव अस्तित्वात असेल. म्हणून आपल्या विषयाकडे येऊयात. ओके, चला आता बघा या ठिकाणी काय म्हटलं आहे, ठाणे जिल्ह्यात आढळणारी प्रमुख
आदिवासी जमात कोणती आहे? अशा प्रकारचा प्रश्न हा परीक्षेला ऑलरेडी विचारलेला होता. हे PYQ होतं, म्हणून हे तुम्हाला चांगलं करता आलं पाहिजे. ही वारली नावाची जी काय आदिवासी जमात आहे मित्रांनो, ही प्रामुख्याने कुठे बघायला मिळते? ठाणे जिल्ह्यामध्ये बघायला मिळते. ओके, अशा पद्धतीचे जे काय प्रश्न असतात हे प्रश्न परीक्षेला वन लाइनर स्वरूपामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला विचारलेले बघायला मिळतात. पुढे जाऊयात. महर्षी कर्वे जे आहेत, महर्षी कर्वेंना महिला विद्यापीठाच्या स्थापनेमागे कोणत्या महिला विद्यापीठाची प्रेरणा या ठिकाणी त्यांनी घेतली होती? अशा स्वरूपाचा आपल्याला प्रश्न हा परीक्षेमध्ये विचारला जातो. आणि याचं करेक्ट उत्तर काय आहे? तर जपानच्या महिला विद्यापीठाकडून त्यांनी काय म्हणू आपण प्रेरणा घेतली होती. ज्या विद्यापीठाचं नाव आहे जपान विमेन्स युनिव्हर्सिटी अशा पद्धतीचं नाव आहे, म्हणून तेही लक्षात राहू द्या, जपान महिला विद्यापीठ. आणि बघा इथे काय म्हटलंय की रिझर्व्ह बँकेच्या जवळ व्यावसायिक बँकांना ठेवाव्या लागणारा किमान रोख निधी म्हणजेच टिंबटिंब होय. PYQ आहे तुमचं. आणि याचं करेक्ट उत्तर काय आहे मित्रांनो? तर CRR अशा पद्धतीने आहे. CRR, त्या CRR ला काय म्हटलं जातं? तर कॅश रिझर्व्ह रेशिओ म्हटलं जातं. आणि हा कॅश जे काय रेशिओ आहे हा प्रामुख्याने काय करावा लागतो? तर रिझर्व्ह म्हणजे RBI बँकेमध्ये इतर व्यावसायिक बँकेंना काय करावा लागतो? ठेवावा लागतो, म्हणून तेही लक्षात राहू द्या. पुढचा प्रश्न आपण बघूयात. बघा, मुंबई पोलीस बँड दिवस हा जो आहे हा दिवस कधी साजरा केला जातो? हे PYQ आहे. हे पण कुणाला विचारलं असेल ते तुमच्या लक्षात येत असेल की हे बँडची जी काही परीक्षा आहे त्याला विचारलेला हा प्रश्न आहे, म्हणून सर्वांनीच लक्षात ठेवावा असं काही नाही आहे. 18 डिसेंबरला प्रामुख्याने हा जो दिवस आहे हा दिवस साजरा केला जातो. पुढे चला. बघा, भारतीय राष्ट्रीय सभेची स्थापना ही मुंबईमध्ये नेमकं कुठे झाली होती? तर गवालिया टँक मैदानावरती झाली होती. आणि ज्याला तुम्ही काय म्हणताय बघा, लक्षात ठेवा, या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची जी काय स्थापना आहे, ही जी स्थापना आहे ही स्थापना कधी झाली होती? तर ही 1885ला झाली होती. कधी झाली होती? 1885ला झाली होती. मुंबईमध्ये झाली होती. गवालिया टँक मैदान म्हणत आहे. ठीक आहे, लक्षात राहू द्या. ओके, आता जास्त खोलवर जात नाही कारण आपल्या जिल्ह्याच्या संदर्भात बोलायचं आहे. बघा, मुंबई समाचार हा जो समाचार आहे म्हणजे हे जे न्यूजपेपर आहे, हे न्यूजपेपर देशी न्यूजपेपर पहिले देशी न्यूजपेपर होतं. आणि हे कुणी चालू केलं होतं? तर हे प्रामुख्याने कुणी चालू केलं होतं? तर बघा, फटरुंजी मर्जबान यांनी ते काय केलं होतं? सुरू केलेलं होतं. आणि आपण पुढचा प्रश्न बघूयात. मुंबईत पहिला छापखाना जो आहे हा पहिला छापखाना कुणी चालू केला होता? तो भीमजी पारेख यांनी चालू केलेला होता. ठीक आहे, चला आता बघा, गॅसोलिनवर चालणारी भारतीय उपखंडातली पहिली मोटार मुंबईत नेमकं कुणी चालू केली किंवा कुणी आणली होती? तर ती प्रामुख्याने कुणी आणलेली होती? ही जी मोटर आहे ही फॉस्टर यांनी आणलेली होती. ओके, लक्षात राहू द्या. हा एक महत्त्वाचा प्रश्न आपला बनतो. महत्त्वाचा, खूप चांगला प्रश्न आहे. PYQ आहे, व्यवस्थित लक्ष द्या. मी तुम्हाला समजून सांगतो काय आहे. बघा, राजा पंचम जॉर्ज आणि त्याची क्वीन मेरी हे जे दोघं जण आहेत हे दोघं जण भारतामध्ये आले होते. आणि विशेषतः त्यांनी मुंबईला भेट दिली होती. कुणाला भेट दिली होती? मुंबईला. आणि मुंबईला नेमकं कधी भेट दिली होती? 1911ला भेट दिली होती. त्यानंतर ते दिल्लीला गेले. दिल्लीला दरबार भरला. आणि दरबार भरल्यानंतर काय झालं होतं? तर बंगालची जी काय फाळणी आहे ती फाळणी आम्ही रद्द करत आहोत अशा प्रकारचा जो काय भाग आहे हा इथे निदर्शनास येतो. ह्या म्हणजे राजा पंचम जॉर्ज यांनी ती बंगालची फाळणी रद्द केली होती. ओके, लक्षात राहू द्या. आणि कधी झाली होती? लॉर्ड कर्झनच्या माध्यमातून 1905ला बंगालची फाळणी झाली होती. म्हणून ते सर्व माहिती असणार आहे तुम्हाला, कारण अभ्यास तुम्ही निश्चितच केला असेल. आपण पुढे जाऊयात. जिल्ह्याच्या रिलेटेड मला आज बोलणं खूप गरजेचं आहे. आणि बघा, आशिया खंडातले पहिले वाणिज्य महाविद्यालय कोणते किंवा ते कुठे आहे? तर ते मुंबईला आहे. आणि ते कुणी स्थापन केलं? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेलं होतं. आणि ते कोणतं होतं कॉलेज? तर सिडनहॅम कॉलेज आहे. लक्षात राहू द्या. म्हणून हा देखील प्रश्न 100% आपल्याला गरजेचा आहे, म्हणून चांगला लक्षात ठेवा. पुढे जाऊयात आपण. बघा, महात्मा गांधी आफ्रिकेतून मुंबईत कोणत्या वर्षी आले? म्हणजे थेट ते भारतामध्ये आले म्हणजे तेव्हा ते मुंबईमध्येच आले होते, म्हणून हे लक्षात राहू द्या.
तर मुंबईमध्ये ते कधी आलेले होते तर 1915ला, आणि भारतामध्ये केव्हा आले तर डेफिनेटली धिस इयर. ओके, म्हणून लक्षात राहू द्या, हेच वर्ष असणार आहे. आपण पुढे जाऊयात. बघा, किंग एडवर्ड मेमोरियल हॉस्पिटल हे जे आहेत, ओके, ज्याला आपण KEM असं आपण म्हणतो, आणि या हॉस्पिटलचं जे काय उद्घाटन आहे ते उद्घाटन एक्झॅक्ट कधी झालेलं होतं तर 1926 पासून ते आज तागायत हे हॉस्पिटल चालू आहे. आणि मी पुढचा प्रश्न घेतो. बघा काय म्हटलंय, मुंबई क्रिकेट असोसिएशन म्हटलं आहे, आणि मुंबई क्रिकेट असोसिएशनची स्थापना ही 1930 मध्ये झाली होती. कधी झाली होती? 1930 मध्ये झाली होती. आणि मुंबई क्रिकेट असोसिएशन ही प्रामुख्याने इंटरनॅशनल क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून काम करणारी महत्त्वाची जी काय ऑर्गनायझेशन आहे ही बघायला मिळते. आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळ महाराष्ट्रामध्ये झाली होती, आणि या चळवळीमध्ये असंख्य लोकांनी भाग घेतला होता. विशेष शाहिरांचं खूप मोठं योगदान होतं, आणि त्या शाहिरांमध्ये डॉक्टर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं मोठं योगदान आहे. आणि त्यानंतर अमरशेख असतील, शिवशाहीर अमरशेख असं त्यांना म्हणतात, गवाणकर आहेत. आणि यामध्ये काही लोकांना हुतात्मा मिळालं होतं, हुतात्मा पत्कारलं होतं. तर ही जी घटना आहे, ही घटना म्हणजे कोणत्या खालीलपैकी कोणत्या घटनेशी निगडीत आहे, कोणत्या घटनेशी संदर्भात आहे, तर प्रामुख्याने फ्लोरा फाउंटन ही घटना होती. आणि फ्लोरा फाउंटन या चौकाला आज कोणतं नाव आहे ते मला एकदा कमेंट करून सांगा. यावरती आपला प्रश्न देखील झालेला आहे. आणि बघा, संयुक्त महाराष्ट्र चळवळीत एकूण किती हुतात्मे झाले हे मला सांगा, आणि त्यांची जी सर्व जी नावं फोटो जी आहेत ती तिथे तुम्हाला बघायला मिळतात मुंबईमध्ये. तर ती किती होती एकूण? तर 105 लोक होती. म्हणून हाही प्रश्न जबरदस्त या ठिकाणी होतो. बघा, मुंबई कधी महाराष्ट्राची राजधानी बनली किंवा केव्हा महाराष्ट्राची ती राजधानी झालेली आहे तर ती 1 मे 1960 या दिवशीच काय बनली होती? महाराष्ट्राची राजधानी बनली होती. आणि ती देशाची आर्थिक राजधानी आहे, म्हणून हे देखील तुम्हाला विसरायचं नाही. ती मॉल्सची राजधानी हे देखील तुम्ही विसरू नका. आपण पुढे जाऊयात. नंतरचा प्रश्न बघा, महाराष्ट्र राज्याची निर्मिती ही कोणत्या तत्वावर झाली होती? तर ही प्रामुख्याने भाषिक तत्वावरती झालेली आहे. भाषावार प्रांतरचना अशा पद्धतीचा जो काय विचार आहे हा त्या काळामध्ये निर्माण झाला होता. कन्नड बोलणाऱ्या लोकांचा कर्नाटक हा भाग असेल, तर गुजराती बोलणाऱ्या लोकांचा गुजरात हा भाग ठरला, आणि मराठी बोलणाऱ्या लोकांचा कुठला भाग असणार आहे? महाराष्ट्र असणार आहे. आणि त्या महाराष्ट्राची राजधानी ही कोणती असणार आहे? तर मुंबई असणार आहे. म्हणून हे देखील तुम्हाला या ठिकाणी काय करायचे, लक्षात घ्यायचं आहे. आता बघा, मुंबईचे मुख्य प्रशासकीय विभाग किती आहेत? तर मुख्य प्रशासकीय विभागाचा जर आपण विचार केला मित्रांनो, तर ते मुख्य प्रशासकीय विभाग 2 आहेत. आणि पहिला विभाग आहे मुंबई शहर, आणि दुसरा मुंबई उपनगर. अशा पद्धतीचे 2 आपल्याला या ठिकाणी काय बघायला मिळतात? विभाग बघायला मिळतात. विभाग क्रमांक 1 मुंबई शहर असणार आहे. मुंबई काय असणार आहे? शहर असेल. आणि दुसरा विभाग कोणता असणार आहे? तर मुंबई, हे पण समजून घ्या, मुंबई उपनगर असणार आहे. ठीक आहे, कळालं सर्वांना? अशा स्वरूपाचा आपल्याला जो काय प्रश्न आहे हा देखील आपल्याला विचारला जाईल. आणि मुंबईचे एकूण क्षेत्रफळ किती आहे हे PYQ आहे तुमचं, हे पाठ पाहिजे तुम्हाला. आणि त्याचं क्षेत्रफळ 603.4 चौरस किलोमीटर आहे. म्हणून डेफिनेटली हे लक्षात राहिलं पाहिजे तुम्हाला. आपण नेक्स्ट जो काय क्वेश्चन आहे तो बघूयात. बघा, मुंबई उपनगर जिल्ह्याचे क्षेत्रफळ किती आहे? तर मुंबई उपनगर म्हणायलंय, आणि उपनगर म्हटलं की डायरेक्ट इथं प्रश्न काय आला पाहिजे, तर तुमचं उत्तर काय असलं पाहिजे? 370 चौरस किलोमीटर एवढं क्षेत्र हे मुंबई उपनगरला लागलेलं आहे. पुढे जाऊयात आपण. बघा, मुंबई शहर कोणत्या नदीच्या मुखाशी आहे अशा स्वरूपाचा प्रश्न विचारला जाईल, आणि तो प्रामुख्याने उल्हास या नदीच्या मुखाशी बसलेलं ते काय शहर आपल्याला या ठिकाणी बघायला मिळणार आहे. इथपर्यंत कुठेही अडचण नसेल, म्हणून आपल्याला पुढे जायचं आहे. बघा, नंतरचा प्रश्न, मुंबई शहराची समुद्र सपाटीपासून सरासरी उंची काय आहे? तर ती 14 मीटर आपल्याला बघायला मिळते. किती मीटर बघायला मिळते? 14 मीटर ही उंची आपल्याला बघायला मिळते समुद्र सपाटीपासून आपण म्हणत आहोत. ओके, नंतरचा प्रश्न, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आहे, आणि हे जे राष्ट्रीय उद्यान आहे
या या राष्ट्रीय उद्यानाची जी काय सध्याची जी काय ठेवण आहे किंवा मग त्याचं जे ठिकाण आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये ते वसलेलं आहे, वसलेले म्हणजे बसलेलं आहे असं आपण घरगुती भाषेत म्हणू शकतो. तर ते प्रामुख्याने 2 जिल्ह्यांच्या दरम्यान आहे. पहिला जिल्हा मुंबई उपनगर तर दुसरा कोणता आहे ठाणे. या 2 जिल्ह्यांच्या दरम्यान आपल्याला हे जे हे आहे अभयारण्य की हे उद्यान आहे हे बघायला मिळतं. पुढे जाऊयात आपण. बघा आशिया खंडातील सर्वात मोठी महानगरपालिका कोणती आहे आशिया खंडातील, आणि हे बऱ्याच वेळेस विचारलंय त्यांनी, खूप वेळ. बघा आणि तुम्ही या जिल्ह्याचा फॉर्म भरलेला असेल किंवा नसेल हा प्रश्न डेफिनेटली तुम्हाला असतो. काय प्रश्न आहे आशिया खंडातली सर्वात मोठी महानगरपालिका, आणि त्याचं करेक्ट उत्तर काय असलं पाहिजे बृहन्मुंबई महानगरपालिका ही महानगरपालिका आशियातली सर्वात मोठी महानगरपालिका ठरलेली आहे. पुढे जाऊयात आपण. काय म्हटलंय बघा मुंबईचे प्रथम नागरिक कोणास म्हटलं जातं किंवा कोणत्या व्यक्तीला म्हटलं जातं, तर त्याचं करेक्ट उत्तर काय आहे महापौर या व्यक्तीला म्हटलं जातं. आणि हेही लक्षात राहू द्या मित्रांनो की आता सध्याचे मुंबई महानगरपालिकेचे महापौर कोण आहेत, तर त्यांचं नाव आहे, महिला आहेत, तर सुनीता सूरज पाटील या आहेत. यांची बिनविरोध काय झालेली आहे तर महापौर म्हणून निवड झालेली आहे. आणि या कितव्या महापौर आहेत 14व्या महापौर आहेत. ठीक आहे, कळालं सर्वांना, 14व्या महापौर आहेत. आपण पुढे जाऊयात. नंतरचा प्रश्न बघा बृहन्मुंबई महानगरपालिकेची स्थापना ही केव्हा झाली तर 1882 ला झाली होती. कधी झाली होती 1882 ला झाली होती. डेफिनेटली हा महत्त्वाचा प्रश्न आहे, PYQ मध्ये विचारलेलं होतं आणि ते तुम्हाला पाठ पाहिजे. पुढे जाऊयात आपण. बघा महाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने दुसरा सर्वात लहान जिल्हा कोणता आहे अशा स्वरूपाचा देखील आपल्याला प्रश्न विचारला जातो. सर्वात लहान जिल्हा कोणता आहे असा प्रश्न विचारला जाईल. कशाच्या दृष्टीने तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने म्हटलेलं आहे. ओके, तर ते मुंबई शहर हा जिल्हा या ठिकाणी विचारत घ्यायचा आहे. ओके चला, दुसरा जिल्हा म्हटलाय ना, दुसरा जिल्हा म्हणलं की मुंबई उपनगर हा प्रश्न हे ऑप्शन तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. बॉम्बे गृहनिर्माण मंडळाची रचना आणि त्याचबरोबर आपण स्थापना ही कधी झाली अशा स्वरूपाचा देखील आपल्याला परीक्षेला प्रश्न विचारला जाईल आणि त्याचं उत्तर 48 असलं पाहिजे. किती 1948 हे उत्तर तुम्हाला द्यावं लागणार आहे. पुढे चला बघा CID आहे. ओके, आणि CID ची स्थापना ही नेमकं केव्हा झालेली आहे तर CID ची स्थापना ही 1909 या वर्षी झालेली होती. नंतरचा प्रश्न मुंबईचे पहिले भारतीय पोलीस कमिशनर कोण पहिले भारतीय म्हणायले बरं का, भारतीय कमिशनर कोण. ओके, तर त्याचं करेक्ट उत्तर काय असलं पाहिजे तर JS बरुचा असं त्याचं उत्तर असलं पाहिजे. बघा त्यानंतर ठाणे पोलीस आयुक्तालयाची स्थापना ही केव्हा झाली 1981 ला त्याची काय झालेली आहे स्थापना झालेली. डेफिनेटली हा महत्त्वाचा प्रश्न आहे. ओके, लक्षात राहू द्या, पाठ करा तो प्रश्न. पुढचा प्रश्न बघा मुंबई पोलीस दलाचा प्रमुख कोण असतो तर मुंबई पोलीस दलाचा प्रमुख हा पोलीस आयुक्त असतो किंवा ज्याला आपण CP वगैरे तुम्ही म्हणू शकता. आणि एक लास्ट प्रश्न बघा 1951 मध्ये उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघ आहे आणि या उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघामध्ये पहिले जे काय खासदार ते कोण होते बाबा तर श्रीपाद अमृत डांगे. ओके, जे मार्क्सवादी होते हेही लक्षात राहू द्या. आणि यांचं आपण या ठिकाणी काय करू शकतो तर नाव घेऊ शकतो. आणि मुंबई या जिल्ह्याच्या संदर्भामध्ये किंवा मुंबईच्या संदर्भामध्ये म्हणू आपण विशेषतः 200 प्रश्न आपण कव्हर केलेले आहेत. आणि नंतरचे जे काही प्रश्न आहेत ते निश्चितच मी लवकर घेऊन येईल. आणि तुम्हाला आमच्याकडून नेमकं कोणती अपेक्षा आहे ते सांगा, कशा स्वरूपाचा कुठला कंटेंट तुम्हाला हवा आहे ते प्रामुख्याने बनवून देण्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी करूयात. ओके, या ठिकाणी आपण थांबूयात. धन्यवाद. पुनश्च एकदा नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण भेटणार आहोत. ओके.